हरि ओम. श्री विष्णू सहस्रनाम श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. प्रस्तावना भाग 2. अनंत अमोज अशा चैतन्य शक्तीची, अनंताची 1000 नावे सुंदर अशा काव्यात गुंफून महर्षी व्यासांनी त्याचा एक सुवासिक टवटवीत हार गुंफला आहे. वास्तवात भगवंताच्या अनेक अनंत अमोज अशा विभूती असल्या तरी सर्वसामान्य माणसाची आकलनशक्ती विचारात घेऊनच 1000 नामांमध्ये त्याचे गुणवर्णन केले आहे. जणू काही निर्गुण निराकाराचे 1000 शब्दांमध्ये स्तवन करून सगुण साकारामध्ये बंदिस्त केले आहे. विष्णू सहस्रनामामध्ये काही नावे पुन्हा पुन्हा आल्यासारखी वाटली तरी संदर्भ वेगळा असल्याने अर्थही बदलतो हे लक्षात घेणे जरुरीचे आहे. या सहस्रनामांचा अर्थ समजून घेताना भगवद्गीतेमधील 7व्या अध्यायातील काही श्लोकात वर्णिलेल्या विभूती आणि विभूती योग असेच नाव असलेला 10वा अध्याय आणि त्यातील भगवंतांनी स्वतःच सांगितलेल्या विभूती यांचीही आठवण या सहस्रनामांचा अर्थ समजून घेताना आपल्याला होणार आहे. विष्णू सहस्रनामांच्या उच्चारणाने, पाठांतराने एखाद्या लहान मुलाला देखील चैतन्याच्या स्फुरणाची, आनंदाची अनुभूती येऊ शकेल आणि आपण म्हणजे देवाची लाडकी व्यक्ती आहोत, शब्दात व्यक्त करता येणार नाही अशी त्याच्या प्रेमाची जाणीव होईल, प्रेमाची अनुभूती येईल. सहस्रनामांचे स्मरण म्हणजे मन सौंदर्यवादी करणे एवढेच अभिप्रेत नसून ज्या नामांचा आपण वारंवार उच्चार करतो तसाच आपला दृष्टिकोन बनतो हा खरा अर्थ आहे. या सहस्रनामांच्या स्मरणाने आपणास असे जाणवेल की आपण थोडे अधिक समजूतदार, थोडे अधिक दयाळू, संवेदनशील, थोडे अधिक निस्वार्थी होत आहोत. एखाद्या दिवशी जरी काही कारणाने हे स्तोत्र म्हणायचे राहिले तर काहीतरी कमतरता जाणवेल. जणू काही ही स्तोत्र रूपात गुंफलेली 1000 नावे आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा अविभाज्य घटक बनतील. हरि ओम.